शक्तिपीठ महामार्गाबद्दल कुणाचीही मागणी नसताना हा महामार्ग आमच्यावर सोपवला जात आहे। कारण की यामध्ये शेतकरी विरोध जे करत आहेत त्यामध्ये पूर्णपणे ऊस, द्राक्ष आणि पपई यासारखी बागायतदार शेती डेव्हलप आज कोल्हापूर, सांगली या परिसरातील आहे। आणि दुसरी गोष्ट, साईडला समांतर 9 किलोमीटरवरती रस्ता असताना हा रस्ता थोपवण्याची नेमकी काय गरज आहे? तसेच अलमट्टी धरणाची जी उंची वाढत आहे आणि सोबतच आता हा जर शक्तिपीठ महामार्ग झाला तर पुराच्या पाण्याची देखील समस्या असणार आहे। शेतकऱ्याची तर व्यथा अशी आहे मित्रांनो की त्यांची 6 एकर शेती आहे आणि जर ते 6 पैकी 6 एकर शेती जात असेल तर पुढील आयुष्य नेमकं जगायचं कसं? म्हणजे पैसा हा महत्त्वाचा नाही आहे, तर आपलं आयुष्य देखील या माध्यमातून पुढील शेतकऱ्यांना जगता आलं पाहिजे। या संदर्भात आझाद मैदान येथे शेतकरी मित्रांनो आंदोलन करत आहे आणि सोबत शासन म्हणत आहे की हा विकासाचा एक रोडमॅप आहे, ज्यामध्ये आध्यात्मिक, पर्यटन आणि मराठवाडा व विदर्भाचा विकास या महामार्गामुळे होईल। मित्रांनो, आपल्याला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये आपण नक्की